नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा. ठाण्यातील बंजारा समाजाच्या तांड्याच्या विकासासाठी 40 लाखाचा निधी आणि जरीमरी पोलीस वसाहतीत इमारतीचं लोकार्पण. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळेला पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीनं मदत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तात्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिलेत. यावेळेला बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळेला धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ एनडीआरएफच्या मदतीनं हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या बेड्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित स्थळी नेण्याचे आदेश दिले. तसंच कोणतीही मदत लागल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा. तसंच वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असंही त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. मराठवाड्यातील पूर परिस्थितीवर शिंदे स्वतः लक्ष ठेवून आहेत. पासूनच मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून मेसेज येत आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय. सोलापूर जिल्हाधिकारी, धाराशिव जिल्हाधिकारी या ठिकाणी एक धाराशिव मध्ये परांडा तालुक्यामध्ये ढगपिंपरी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत. काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेलं आहे आणि सोलापूरमध्ये देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले आणि आता आणखी ढगपिंपरीमध्ये ढगफुटी झाली आहे आणि म्हणून ढगफुटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि पाऊसही पडतोय. त्यामुळे तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफचे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो. आर्मीचे जे कर्नल आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तातडीने या सगळ्या लोकांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगितलंय की कुठेही जीवितहानी होऊ नये आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लोक अडकलेली आहेत त्यांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या युद्ध पातळीवर करा आणि त्याप्रमाणे आपले सर्व जिल्हाधिकारी देखील फील्डवर आहेत आणि यंत्रणा आपली सगळी जी डिझास्टर मॅनेजमेंट आहे ती देखील फील्डवर आहे. त्यामुळे लोकांचं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्य आपत्ती दलाला देखील आपण एक सूचना केली. मी स्टेट डिझास्टरला देखील फोनवर बोललो आणि ते देखील सगळा आढावा घेत आहेत. ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफला पाठवणं, आर्मीला पाठवणं, हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. मी राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी देखील बोललोय आणि तिथून देखील सूचना सगळीकडे जात आहेत जेणेकरून लोकांना तात्काळ मदत होईल. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी भागातील बंजारा समाजाच्या तांड्यांचे विकास करण्यासाठी शाळा, रस्ते, वॉटर कूलर बसवणं अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 40 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून हा निधी भिवंडी भागातील 4 तांड्यात खर्च करण्यात येणार असल्याचं संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख कविराज चव्हाण म्हणाले. संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तांड्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण तांड्यांचं सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्यात आलाय. त्यानुसार तांड्यांच्या विकासासाठी 140 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामधील काही निधी आधी मंजूर करण्यात आलाय. सदर निधी संबंधित जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्यात आला होता. मात्र काही जिल्ह्यातील अर्ज प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे काही जिल्ह्यांचा निधी प्रलंबित होता. मात्र तांड्यातील बंजारा समाजाची अडचण ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे उर्वरित निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय आणि सोमवारी या निधीचा GR जारी करण्यात आलाय.
ठाणे जिल्ह्यातील गुंदवली, रहाणाळ, पूर्णा, संत सेवालाल नगर अशा 4 तांड्यांवर सुविधा पुरवण्यासाठी 40 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलाय. या संदर्भात लवकरच कामं सुरू करण्यात येणार असून बंजारा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस आणि वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांचे आम्ही आभारी असल्याचं संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख कविराज चव्हाण म्हणालेत. जरीमरी पोलीस वसाहतीमधील इमारतीचं काम पूर्ण होताच त्याचं लोकार्पण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते नूतनीकरण करण्यात आलं. चकाचक आणि सुविधायुक्त घरं ताब्यात मिळाल्यानं पोलीस कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसंच येथील जुन्या चाळींच्या जागी येत्या काळात 2 टॉवर उभे राहणार असून तत्पूर्वी त्या चाळींची तातडीनं दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जरीमरी पोलीस वसाहतीमधील 12 इमारती आणि नवीन पोलीस वसाहतीमधील इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक त्या निधीसाठी आमदार केळकर हे सातत्यपूर्ण प्रयत्न करत होते. अखेर या कामासाठी निधी मंजूर झाल्यानं इमारतीच्या कामाला वेग आला. पहिल्या टप्प्यात जरीमरी पोलीस वसाहतीमधील इमारतीचं नूतनीकरण झालं असून त्याचं लोकार्पण तेथील लोकांनी आमदार केळकर यांच्या हस्ते केलं. यावेळेला माजी नगरसेवक संतोष साळवी, निलेश कोळी, विशाल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वानखेडे, कनिष्ठ अभियंता प्रसाद संतकर आणि पोलीस कुटुंब उपस्थित होती. येथील चाळी सुमारे 100 ते 200 वर्ष जुन्या आहेत. इथे येत्या काळात 26 मजल्यांचे 2 टॉवर उभारण्याचं प्रयोजन आहे. तत्पूर्वी या चाळींमध्ये पोलीस कुटुंबांच्या तक्रारीनुसार आवश्यक दुरुस्ती तातडीनं सुरू करण्याच्या सूचना केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दुरुस्तीसाठी 60 कोटी मंजूर करण्यात आले असून टॉवर दुरुस्तीसाठी यापूर्वीच 7.5 कोटी मंजूर झालेत. आता नूतनीकरण झालेल्या इमारतीमधील कुटुंबांना 2 बेडरूम, हॉल आणि किचन मिळणार आहे. लवकरच इतर इमारतींची दुरुस्ती देखील होईल. पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात. अशा वेळेला त्यांच्या कुटुंबांना सुविधायुक्त आणि उत्तम दर्जाची घरं राहायला मिळावीत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही या कुटुंबाच्या पाठीशी राहीन असं केळकर म्हणाले. आमचा पाहणी पण दौरा होता, त्या ठिकाणी जे काम चाललंय ते बघण्याचाही दौरा होता. मला अतिशय आनंद वाटतो की जे दिवस रात्र समाजाचं रक्षणाचं काम करतात त्या पोलीस वसाहतीच्या कुटुंबियांना उत्तम घर असलं पाहिजे, गळती असता कामा नये आणि एकूणच परिसर जो आहे तो सुविधायुक्त असला पाहिजे. याच्याकरता अनेक वेळेला माझा पाठपुरावा होता आणि त्यामुळे 60 कोटी रुपये या वसाहतींना आणि टॉवरना 7.5 कोटी हे आधीच त्यांनी मंजूर केले होते आणि त्याचं काम हे चालू आहे. आता ही जी इमारत पाठीमागे दिसते याचंही आता लोकार्पण झालं आहे. त्यांना आता 2 बेडरूम, हॉल, किचन अशा प्रकारचं घर त्यांना प्रत्येकाला मिळणार आहे. या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम झालं आहे असं लक्षात येते. त्याचबरोबर या सगळ्या बाकीच्याही इमारतींचं पूर्ण दुरुस्ती आतून आणि बाहेरून, त्याच्यानंतर फ्लोरिंग म्हणजे ॲज गुड ॲज त्याचं नूतनीकरणच करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काळात लवकरात लवकर संपेल. तिथे बैठ्या चाळी आहेत, त्या बैठ्या चाळी जवळजवळ 120 वर्ष जुन्या आहेत. या ठिकाणी ही नवीन इमारती निर्माण करण्याचा नियोजन आहे, पण तोपर्यंत इथली दुरुस्तीची देखील गरज आहे आणि त्याच्यामुळे ते देखील तिथल्या आमच्या महिला भगिनींच्याकडनं आम्ही त्यांचे जे जे काही प्रॉब्लेम आहेत तेही ऐकून घेतले आणि टॉवर जे आहेत या टॉवरच्या देखील बाहेरच्या बाजूने दुरुस्तीची गरज आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी वसाहत आणि पोलीस कुटुंब सुविधायुक्त अशी राहिली पाहिजे. तिथे पाणी असलं पाहिजे, तिथे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत त्यांचं कुटुंब असलं पाहिजे. हा जो आमचा एक ध्यास आहे तर त्याच्याकरता पुढच्या काळामध्ये देखील अधिकचा निधी आणण्याकरता शासनाकडे मी पाठपुरावा करीन आणि तो निधी देखील या ठिकाणी उपयोगात आणून ही उरलेली कामं जी आहेत ती देखील आम्ही पूर्ण करू. शिवसेनाचे माजी खासदार राजन विचारे आणि शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून शिंदे गटातील ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि आनंद दिघे यांचे जुने सहकारी यांनी विचारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आरोप केलाय की राजन विचारे हे आनंद दिघे यांच्या काळात जादू तोडण्यासाठी लिंबू फिरवून आनंद आश्रमाबाहेर टाकत असत. एवढंच नव्हे तर दिघे साहेब रस्त्यावरून जाताना त्यांच्या पायाखालची वाळू देखील जादू तोडण्यात वापरत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. तसं सभागृह नेतेपदाच्या संदर्भातही आरोप झाले. दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आलेल्या वैयक्तिक दुःखामुळे त्यांच्याकडे सभागृह नेतेपद द्यावं असं राजन विचारे यांना सांगितलं होतं. मात्र त्यावेळेला विचारे यांनी केवळ नकारच दिला नाही तर सभागृहात दिघे साहेबांनाच शिवीगाळ केली होती असा ठपका नगरसेवकांनी ठेवलाय. शिवाय संजय राऊत यांच्या ठाणे दौऱ्याच्या दाव्यावरही शिंदे गटानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राऊत यांनी ठाण्यात येऊन गेल्याचा दावा खोटा आहे. हिंमत असेल तर कधी येणार ते सांगून या, अन्यथा आम्हीच मुलुंड भांडूपमध्ये येऊ. आम्ही दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. काय करू शकतो हे तुम्हाला ठाऊक आहे याचा थेट इशाराही देण्यात आलाय. पितृपक्ष असल्यानं आम्ही आत्तापर्यंत शांत बसलो होतो, मात्र आता दिवाळीपर्यंत काय परिस्थिती राहते हे बघाच, असा स्पष्ट इशारा शिंदे गटाच्या नगरसेवकांनी दिलाय. आनंद आश्रमाबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली. आनंद आश्रम हेच राहील, त्यावर शिंदे साहेबांचेच नाव देण्याचा आग्रह आमच्या शिवसेनेचाच आहे. दिघे साहेबांनी सुरू केलेला सण उत्सव शिंदे साहेबांनीच पुढे नेलेत, परंतु विचारे यांनी वेगळी चूल मांडली असं म्हणत शिंदे गटानं राजन विचारे यांच्यावर निशाणा साधलाय. अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमी गाजवत आहेत, तर विविधांगी विषयांवरील नव्या नाटकांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. नाट्यविश्वात सुखावणारं चित्र असलं तरी नव्या आणि आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज नाट्यगृहांचे प्रश्न मात्र जैसे थे असल्याचं चित्र आहे. तब्बल 10 महिन्यांपासून अंतर्गत आणि बाह्य नूतनीकरण तसंच दुरुस्ती कामासाठी बंद ठेवलेल्या ठाण्यातील गडकरी रंगायत नाट्यगृहाची वास्तू सुरू खुली होऊन 1.5 महिना होत नाही तोच येथील भिंतींमधून पाणी गळती होते. नाट्यगृहाच्या अंतर्गत भागात असलेल्या भिंतींना लागून वातानुकूलित यंत्रणा आहे. या यंत्रणेमुळे जमा होणारं बाष्प भिंतीवर साठत असून तेच पाणी खाली झिरपत असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. या प्रकाराबाबत विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून दुरुस्तीचे 36 कोटी गेले कुठे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. ठाण्याचा मानबिंदू असलेल्या गडकरी रंगायत नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं. त्यानंतर नाट्यगृह खुलं करण्यासाठी तारीख पे तारीख सुरू होती. 15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाट्यगृह शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा रसिकांसाठी सुरू करण्यात आलं. मात्र अचानक नाट्यगृहाच्या भिंतींमधून पाणी झिरपत असून जमिनीवर हे पाणी पसरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. आव्हाड यांनी हा व्हिडिओ समाजमाध्यमावर पोस्ट करताना गडकरीमध्ये पाणी थेंब थेंब गळेचा प्रयोग सुरू अशी टीका केली आहे. रंगायतांच्या मुख्य सभागृहात शेजारील भिंतीतूनच पाणी गळत असून राज्य सरकारच्या तिजोरीतून या कामावर खर्च केलेले 36 कोटी पाण्यात गेल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी किमान 4 स्थानकांवर मेट्रोची सेवा सुरू करण्याचा बेत सत्ताधारी महायुतीकडून आखला जातोय. संपूर्ण प्रकल्पासाठी 2 वर्ष लागणार असले तरी घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव, कासारवडवली, विजय गार्डन या 4 स्थानकांवर मेट्रो सेवा या वर्षाअखेर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. कारशेड सुरू नसलं तरी एका गाडीच्या जोरावर या 4 स्थानकात प्रवासी वाहतूक करणं शक्य होणार असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ठाण्यात महायुतीसाठी विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळेच ठाणे मेट्रो मार्गिकेची चाचणी लवकरात लवकर व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आग्रह धरला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाला महाविकास आघाडीमुळे विलंब झाला असला तरी ठाण्यातील मेट्रो प्रकल्पातील किमान 10 स्थानकं एप्रिल 2026 तर संपूर्ण प्रकल्पाचं काम 2027 मध्ये पूर्ण होईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. प्रकल्पाची एकंदरीत स्थिती पाहता किमान घोडबंदर मार्गावरील 4 स्थानकं सुरू करण्याचा आग्रह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरलाय. त्यानुसार घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव, कासारवडवली, विजय गार्डन या 4 स्थानकांदरम्यानच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली असून ही स्थानकं डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. या मेट्रो स्थानकातील काही स्थापत्य कामं अपूर्ण असून ती डिसेंबर अखेरपर्यंत उरकण्याचं काम आखण्यात आलंय. घोडबंदर मार्गावरील अजस्र वाहतूक कोंडीमुळे येथील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामामुळे वाहतूक कोंडीचं दुखणं वाढलंय. या मार्गावरील मेट्रो प्रकल्प हा महायुती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.
गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत घोडबंदर भागातून भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे येथील नागरिकांचा वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी याच भागातील मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात आल्याची चर्चा रंगतीये.